सध्या डिजिटल अरेस्टचं प्रमाण प्रचंड वाढलंय। अनेकांना लाखोंचा तर कोटींचा गंडा घातला जातोय। मुंबईमध्ये एका महिलेला तर नाशिकमध्ये एका वृद्ध व्यक्तीला कोटींचा गंडा घातलाय। त्यामुळे डिजिटल अरेस्टचं प्रमाण सध्या वाढलं असून या प्रकारात जर आपण अडकलो तर नेमकं आपण करायचं काय, डिजिटल अरेस्ट म्हणजे नेमकं काय हे सविस्तर समजून घेऊया। डिजिटल अरेस्ट हा कायदेशीर शब्द नाही तर एक फसवणुकीचा प्रकार आहे। हे भामटे ईडी अधिकारी, सीबीआय अधिकारी किंवा कस्टम अधिकारी असल्याचं सांगून आपल्याला फसवतात। त्यामुळे हे भामटे तुम्हाला डिजिटल अटक करण्यात आली असून तुम्हाला फोन कट करता येणार नाही असं सांगतात आणि भीती घालतात। तुमच्यावर वेगवेगळे आरोप करून तुमच्याकडून पैसे उकळले जातात। केंद्रीय गृह मंत्रालयाने याबाबत अधिकृत मार्गदर्शन सूचना जारी केली आहेत। अशा पद्धतीने व्हिडिओ कॉलवर अटक किंवा ताबा हा बनावट प्रकार आहे। ते बेकायदेशीर असल्याचं त्यामध्ये म्हटलंय। अटक ही नेहमी विधिसम्मत प्रक्रिया, लेखी आदेश, वॉरंट आणि प्रत्यक्ष ताब्यात घेण्यानेच होते असं 14C च्या सूचनेत स्पष्ट केलंय। दरम्यान अनेकांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या या भामट्यांची फसवणुकीची पद्धत नेमकी काय असते तेच समजून घेऊयात। तुमचं पार्सल ड्रग्जसह पकडलंय, KYC अपडेट नाही, तुमच्या SMS वरून अश्लील व्हिडिओ व्हायरल केले आहेत किंवा तुमच्या अकाउंटवरून बँकेचा मोठा घोटाळा झालाय, अशा पद्धतीची भीती दाखवली जाते। अधिकारी किंवा न्यायाधीश म्हणून खोटी ओळख सांगत कधी कधी डीप फेक क्लिप्स, ID कार्ड्सच्या माध्यमातून भीती घातली जाते। नाव उघड करायचे नसल्यास जामीन किंवा सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून पैसे मागितले जातात। UPI किंवा पैसे बँक खात्यात ट्रान्सफर करण्यास सांगितले जाते। त्यामुळे तुम्ही फोन कट करू नका अशी तंबी दिली जाते। मात्र जर आपण अशामध्ये अडकलो तर नेमकं काय करायचं? अशा प्रकारे जर का आपण डिजिटल अरेस्टमध्ये अडकलो तर कॉल कट करा। व्हॉट्सॲप, स्काइप, टेलिग्राम, व्हिडिओ कॉलवर कुणालाही कधीच अटक केली जात नाही। काही पैसे, OTP, खाते तपशील देऊ नका। नंबर ब्लॉक करा आणि फोनवरील स्क्रीन रेकॉर्ड, स्क्रीनशॉट पुरावा म्हणून ठेवा। ताबडतोब 1930 या नंबरवर कॉल करा। cybercrime.gov.in या पोर्टलवर तक्रार नोंदवा। अनेक पोलीस ठाण्यात कॉल लॉग, स्क्रीनशॉट यासारखे पुरावे घेऊन जा। कुटुंबातील व्यक्तींना किंवा ऑफिसमधील सहकाऱ्यांना तुमच्या सोबत डिजिटल अरेस्ट झाल्याचं सांगा, कारण की हे भामटे तुम्हाला कोणाशीही बोलू नका किंवा कोणालाही याबाबत सांगू नका असं सांगून तंबी देतात। महाराष्ट्र सायबरकडून याबाबत अधिकृत सूचना जारी करण्यात आल्यात। त्यामुळे जर का तुमच्या सोबत डिजिटल अरेस्ट झालं तर मग अशा वेळेला घाबरू नका, सतर्क रहा, पोलिसांशी संपर्क करा, कोणालाही OTP शेअर करू नका आणि जागरूक रहा। ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।